नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आले की बऱ्यापैकी सध्या चर्चेचा विषय चालू झालेला आहे की पेपर स्कॅम झालेला आहे आणि रीनीट होणार की नाही ह्याच्या संदर्भात अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि स्क्रीनवरती एक छोटीशी मी एक हिंदी न्यूज पेपरमधली एक न्यूज काढलेली आहे, ती पण तुम्हाला या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला आज मी वाचून दाखवते। तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता। आजची डेट पण इथे दिलेली आहे 6 जून 2024 आणि ही सकाळी 7-7:30च्या दरम्यान ही न्यूज पेपरला आलेलंच होतं हिंदी न्यूज पेपरमध्ये। तर अगदी हे तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये ही न्यूज आज या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवणार आहे की कोणती न्यूज आहे। बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहितीच आहे, तर अगदी मी स्क्रीनवरती ही तुम्हाला वाचून पण दाखवते की नीट ही आपली जी एक्झाम झाली होती 5 मेला, तर त्याचा रिझल्ट लागला आणि त्या न्यूजपेपरमध्ये असं दिले की 67 विद्यार्थी हे टॉप केलेले आहेतच आहेत। अगदी म्हणजे 720 आउट ऑफ 720 हे नंबरवरती आलेले आहेत। हे सगळ्यापैकी बऱ्यापैकी सगळे आपले जे 2024मध्ये विद्यार्थी नीट दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ही न्यूज माहितीच आहे, पण तरी पण एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तुम्हाला ही वाचून दाखवते न्यूज काय आहे। तर त्या सगळे विद्यार्थी हे कसं काय शक्य आहे की 67 विद्यार्थी एकदम टॉप होऊ शकतात, हे इतिहासातली पहिल्यांदाच अशी गोष्ट होऊ शकते का, असं हे एक प्रश्नचिन्ह उभारलेलंच आहे। आणि प्रत्येक स्टुडंटनी आणि पॅरेंट्सनी अशी मागणी केलेली आहे, याच्यामध्ये न्यूजमध्ये दिलेलंच आहे, तुम्ही पाहू शकता। परीक्षा रद्द करणे की मांग जोर से पकडली आहे। तर ह्या न्यूजमध्ये हाच एक आज हा मेन पॉईंट आहे, तर तो मी तुम्हाला सर्कल करून दाखवत आहे की बऱ्याच विद्यार्थी ही एक्झाम रद्द झाली पाहिजे आणि आमची एक्झाम कंडक्ट केली पाहिजे NTA असं स्टुडंट्सनी या न्यूज पेपरमध्ये पण ना त्यांनी जोर लावलेला आहे। तर काही स्टुडंट्सने परीक्षा में दोबारा फिर से दावा किया है असं दिलेलं आहे। सोशल मीडिया पर नीट पेपर रद्द कर लो असं त्यांनी सांगितलं आहे। आणि कुछ छात्रों के एग्जाम एक्सपर्ट के कोचिंग क्लासेस हे पण जे लोक आहेत त्यांनीही असा तिथे दावा केलेला आहे की 719 आणि 718 मार्क कसं काय पडू शकतात, हे शक्यच गोष्ट आहे, म्हणजे असंभव दिलेलं आहे, म्हणजे ही अगदी शक्य होणारी गोष्टच नाही आहे। आणि परीक्षा में काहीतरी गडबड आहे असंही त्यांनी सांगितलं आहे। मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये सांगितलंच होतं, पण त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी जास्त डिटेल्स याविषयी बोलत नाही। तर जस्ट मी ह्या न्यूजपेपरमध्ये आलेला आहे, तर हा न्यूजपेपर खूप लोकांनी उचलून धरलेला आहे, त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज ह्या न्यूजपेपरच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते। तर ज्या काही विद्यार्थ्यांना वाचायचं असेल तर ही पूर्ण अगदी मी झूम करून दाखवते, म्हणजे तुम्ही वाचा आणि तुम्हाला ही न्यूज पूर्णपणे वाचता येईल। आणि पुढे मी तुम्हाला आणखीन या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट सांगणारच आहे। तर इथं दिलेलंच आहे की नीट में 717 आणि 718 मार्क आ नाही सकते हे असा आरोप NTA ला केलेला आहे आणि जवाब म्हणजे क्वेश्चन विचारला आहे आणि NTA ला त्याचं उत्तर पण द्यावं लागणार आहे। तर आज मी हा विषय घेऊन आलेली आहे मोस्टली की रीनीट होणार की नाही ह्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे, त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं मी आज सांगणार आहे। आणि पेपर स्कॅम झाला आहे त्याच्याबद्दल पण थोडंसं मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। अगदी स्क्रीनवरती तुम्ही एकदा हा एक प्लेन पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता मी अगदी पूर्ण डिटेल्समध्ये अगदी नीट 2024 बद्दल मी आज सांगणार आहे। आणि तिथे NTA ने एक बिग न्यूज स्कॅम नीट रिझल्ट असं हे फ्रॉड केलेला आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे। आणि पेपर स्कॅम झालेला आहे ही पण गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे। तर त्याच अनुषंगाने मी आज सांगणार आहे की रीनीट लक्षात घ्या तुम्ही, ही विद्यार्थिनी ही गोष्ट रीनीट नाही झाली, नाही झाले तर काय करावे, प्रश्नचिन्ह आहे। तर मी तुम्हाला ह्याच्याबद्दल पण सांगणार आहे किंवा रीनीट होणार की नाही ह्याच्याबद्दल पण मी आज तुम्हाला सांगणार आहे। आणि होणार असेल तर काय आणि नाही होणार असेल तर काय ह्याच्याबद्दल पण मी आज तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर जसं की 2025ला बऱ्यापैकी विद्यार्थी जे आता 2024चे विद्यार्थी नाराज झालेले आहेत, तर ते बऱ्यापैकी पॅरेंट्सचे मला कॉल येत आहेत की मॅडम 2025ला आम्ही ड्रॉप घ्यावा की नाही, काही ह्याच वर्षी आम्ही ॲडमिशन अगदी MBBS जर नाही होत असेल, खूप मोठ्या संख्येने रँक आमचा गेलेला आहे, तर आम्ही BMSला घ्यावं का BDSला घ्यावं ह्याच्याबद्दल पण मला खूप सारे कॉल येत आहेत गेले 2 दिवस झालं। तर 2025ला मी ड्रॉप घ्यावं की नाही ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। आणि नीट पेपर जो आहे तो लीक झालेला पण आहे ही पण तुम्हाला गोष्ट माहिती आहे। मागे खूप चर्चेचा विषय झाला होता आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना 10 ते 20 मिनिट उशिरा पेपर मिळालेला होता, त्यामुळे त्यांचा पेपर उशिरा दिल्यामुळे NTA ने त्यांना बोनस मार्क पण दिले होते, ही पण गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे। तर तर अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती
त्याच माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की पॅरेंट्सचे बरेच कॉल येत आहेत की बरेच मला पॅरेंट्सचे असे माझ्याकडे मी रेकॉर्डिंग पण केलेली आहेत की मॅडम आम्हाला 499 मार्क येत आहेत आणि आमच्या OMR सीट आन्सरच्या चेक केल्यानंतर पण आम्हाला मार्कमध्ये आम्हाला जेव्हा आमचा रिझल्ट हातात आला तर तेव्हा आम्हाला 275 आले. तर ही खूप धक्कादायक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एका पॅरेंट्सचा तर अक्षरशः मला तो बिचारा रडायला लागला. तो म्हणला की मॅडम 609 मला मार्क येत आहेत OMR सीटमध्ये आणि मला आन्सर कीमध्ये जेव्हा आमचा रिझल्ट आला त्याच्यामध्ये आम्हाला ओनली 379 मार्क येत आहेत. म्हणजे हे जे 2 केसेस ज्या 2 विद्यार्थ्यांचे पॅरेंट्सचे मला कॉल आले, विद्यार्थी अक्षरशः रडत होते, खूप पॅनिक झालेले आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका. बऱ्यापैकी विद्यार्थी कोर्टात जात आहेत आणि काही विद्यार्थी कोर्टामध्ये मेल पण करत आहेत NTA की आमच्या बाजूने तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि नीट एक्झाम घ्या, कंडक्ट करा किंवा आमचा परत एकदा रिझल्टचं डिक्लेअर करा, परत एकदा रिझल्ट लावा. अशी खूप विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने एकदम चालू आहे, आवाज उठवलेलाच आहे. आणि आणखीन एक बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहितीच आहे की नीट रिझल्ट हा 14 जूनला लागणार होता, पण तो अगदी 4 तारखेलाच लावला आहे. ह्याच्यामध्ये पण काहीतरी गफलत आहे असं वाटतं बऱ्याचपैकी आणि मलाही तसं डाऊट वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट आहे की सेम सेंटरवरतीच म्हणजेच जे सेम सेंटरवरती विद्यार्थ्यांचे स्टुडंटचे नंबर आले होते एक्झामसाठी, तर त्यातले जास्त रँक 1 वाले स्टुडंट मॅक्झिमम विद्यार्थी आहेत. तर हे पण एक NTA एक मोठा प्रूफ राहणार आहे त्यांना क्वेश्चन विचारण्यासाठी. ओके, तर ही पण एक गोष्ट आपल्या जमेची बाजू आहे. तर ज्या स्टुडंटला मार्क जास्त आलेत त्यांना सुद्धा त्या स्टुडंटचे जवळजवळ सरनेम बऱ्यापैकी त्या एक्झाम रजिस्ट्रेशन फॉर्मवरती त्यांनी टाकलेलेच नाही आहेत. तर हा पण एक पॉईंट आहे. तर फक्त त्यांनी इनिशियल नेम म्हणजे स्वतःचं नाव फक्त केलेलं आहे, तिथे त्यांनी सरनेम म्हणजे आडनाव टाकलेलंच नाही आहे. ही पण एक पॉईंट खूप आहे NTA विचारण्यासाठी. कोर्टामध्ये गेल्यानंतर बरेच विद्यार्थी आता कोर्टामध्ये पण जात आहेत आणि नक्कीच जावं, कारण आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अगदी रक्ताचं पाणी करून मेहनत घेऊन अभ्यास करतात आणि त्या विद्यार्थ्यांना अगदी 600 620 635 700 असे मार्क आले, तर जे विद्यार्थी अगदी पेपर लीक झाल्यामुळे त्यांना आधीच क्वेश्चन पेपर मिळाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना की 720 715 असे मार्क पडत आहेत आणि अक्षरशः 718 म्हणजे 718 719 असे मार्क पण आपल्याला पाहायला मिळाले. तर ही तर अशक्य गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. हे असं होणं शक्यच नाही, कारण आम्ही कॅल्क्युलेट केलं, एक क्वेश्चनही चुकला आपल्याला 720 असं एक क्वेश्चन चुकला म्हणजे 4 मार्क आणि एक चुकला म्हणजे एक निगेटिव्ह म्हणजे 5 मार्क टोटल त्यांना मायनस करावं लागतात. तर 720 पैकी 5 मायनस केले तर 715 मार्क असे येतात. तर 715 पडू शकतात, 720 पडू शकतात, पण 718 आणि 719 कधीच पडणं शक्यच नाही विद्यार्थी मित्रांनो. तर हे पण खूप मोठा पेपर स्कॅम आहे. ही पण गोष्ट NTA आपण मेल करून विचारू शकतो किंवा कोर्टामध्ये हा पण विषय आपण मांडू शकतो. तर मॅक्झिमम स्टुडंट्स गेट मॅक्झिमम मार्क विद्यार्थ्यांना इथं मिळालेले आहेत. ओके, तर सम स्टुडंटला काही विद्यार्थ्यांना काही कारणाचं लेस मार्क मिळालेले आहेत कम्पेअर टू OMR सीट आणि फायनल त्यांची आन्सर की आली, तर ह्याच्यामध्ये पण त्यांच्या खूप मोठा फरक जाणवलेला आहे. गेली 2 दिवसापासून मला जे कॉल येत आहेत त्याच्यावरून मी एक अंदाज काढला आहे की इथे खूप मोठा फ्रॉड झालेला आहे आणि असं 2025मध्ये फ्युचरमध्ये होऊ नये त्यासाठीच आपल्याला NTA आपल्याला जाब विचारायचा आहे. त्यांना मेल टाका तुम्ही. अगदी प्रत्येक तुम्ही इंस्टाग्रामवरती टाकू शकता, टेलिग्रामवरती टाकू शकता, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कोर्टात जाऊ शकता किंवा मेल ईमेल काही जे आपले जे इलेक्ट्रिकल आपले जे ह्याच्यावर माध्यमातून आपण विचारू शकतो त्याला जाब. तर त्यामार्फत प्रत्येक पॅरेंट्सला किंवा स्टुडंटला शक्य होईल तेवढं तुम्ही क्लेम करा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे. विद्यार्थी मित्रांनो, घाबरू नका. अगदी तुमचं भविष्याचा प्रश्न आहे आणि एक वर्ष वाया गेलं म्हणजे खूप मोठं आपलं नुकसान आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि लाईव्ह रिझल्ट प्रूफ अशी बरेच जण आता मागणी करत आहेत की आम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवा म्हणून. तर ह्याबद्दल पण बऱ्याचपैकी विद्यार्थी आता सध्या उठलेले आहेत आणि नीट होणार की नाही त्यासाठी पण काय करावे लागेल हा पण प्रश्न उभारलेला आहे. कारण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा नसेल, तर त्या मुलांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते की नीट एक्झाम असंच एकदा मागे म्हणजेच 2016 आणि 2017मध्ये असाच फ्रॉडचा
एक केस झाली होती नीटच्या बाबतीमध्ये, त्यावेळेस नीट एक्झाम कंडक्ट केलेली होती. तशीच ह्यावर्षी पण म्हणजे 2024मध्ये पण नीट एक्झाम घ्यावी असं प्रत्येकाने जर केलं क्लेम तर मॅक्झिमम जे विद्यार्थी जातील आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने गेल्यानंतर नक्कीच NTA त्यावरती ॲक्शन आणि घ्यावं लागेल आणि नीट एक्झाम किंवा रिझल्ट त्यांना नक्कीच द्यावा लागेल. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जेवढं होईल तेवढं मीडियावरती, इंस्टाग्रामवरती, टेलिग्रामवरती तुम्ही ह्या गोष्टी टाकू शकतात आणि NTA तुम्ही जाब विचारू शकतात. ओके, तर अगदी नीट नाही झाली तर काय करावे हा पण प्रश्न विद्यार्थ्याच्या पुढे आहे. कारण मला पॅरेंट्स विचारतात की मॅडम हे चालू आहे एक्झाम परत व्हावी किंवा नीट रिझल्ट पण परत लागावा, पण होईल की नाही ह्याच्याबद्दल पण मला बरेच कॉल येत आहेत. जर नाही झालं तर पुढे काय करावं. तर ओके मित्रांनो, नाही झाले तरी पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हा फ्रॉड झालेलाच नाही. तर आपण महाराष्ट्रापुरता फक्त विचार करूया. ऑल ओव्हर इंडिया रँक खूप हाय गेलेली आहे, पण ऑल ओव्हर इंडिया रँकमधून आपल्याला ॲडमिशन्स फक्त 15%च AIQ कोठ्यामधून होत असतात आणि आपल्याला महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून होत असतात. तर आपलं मॅक्झिमम फायटिंग 85% कोठ्यामधून असणार आहे. त्यामुळे आपल्याला रँक थोडाफार जाऊ शकतो. लास्ट इयर 2023मध्ये जो गेला होता त्याच्यापेक्षा ह्या वर्षी अगदी एक 10 ते 15 मार्कांनी वाढू शकतो आपला मार्क आणि रँक पण थोडाफार वाढण्याची शक्यता आहे. तर ओके मित्रांनो, तर मी तुम्हाला 85% कोठ्यामधून म्हणजेच आपल्या महाराष्ट्र कोठ्यामधून प्रत्येक विद्यार्थ्याला मी म्हणेल की तुम्ही काउन्सिलरमध्ये भाग घ्या. बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणतात मॅडम आम्हाला 450 पडत आहेत, 490 पडत आहेत, 540 पडत आहेत, तर आम्ही रिपीट करावं का. तर पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रिपीट करा किंवा नका करू, पण तुम्ही ह्या 85% कोठा म्हणजेच महाराष्ट्रात जो कोठा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काउन्सिलरमध्ये नक्कीच तुम्ही सहभाग घ्या. म्हणजे कारण काउन्सिलरमध्ये जेवढे विद्यार्थी सहभाग घेतले तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला राऊंड कोठ्याने राऊंडमध्ये 1, 2, 3 जे आपले राऊंड्स होतात गव्हर्नमेंटचे आणि जे सेमी गव्हर्नमेंटचे राऊंड होतात त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊन जाईल की तुमचा नंबर गव्हर्नमेंटला लागेल का प्रायव्हेटला लागेल का नाही, हा एक तुम्हाला अंदाज येऊ शकतो. जेव्हा आपली ह्याचे महाराष्ट्राची लिस्ट येईल, SML येईल, तेव्हा ती गोष्ट आपल्याला क्लिअर होईल की आणि ज्या विद्यार्थ्यांचं डोमॅसाईल सर्टिफिकेट्स आहे, जे महाराष्ट्राचे जे विद्यार्थी 10वी 11वी आणि 12वी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना डोमॅसाईल सर्टिफिकेट्स आहे, तर त्यांच्यासाठी हा SMLचा जी लिस्ट येणार आहे आपली, तर ती खूप इम्पॉर्टन्स आणि महत्त्वाची राहणार आहे. त्या लिस्टवरूनच आपल्याला रँक लक्षात येणार आहे, आपला रँक किती आहे आणि आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं MBBSचं. ओके, गव्हर्नमेंट का सेमी गव्हर्नमेंट. तर ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानं सांगत होते. आणि जे विद्यार्थी SC कास्टचे पण आहेत त्या विद्यार्थ्यांचा पण रँक लास्ट इयरपेक्षा 10 ते 15 मार्कांनी नक्कीच वाढण्याची शक्यता आहे. मार्कांमध्ये आहे आणि रँकमध्ये पण थोडाफार फरक पडू शकतो. जे विद्यार्थी ST कॅटेगरीचे आहेत किंवा जे VJ कॅटेगरीचे आहेत त्या विद्यार्थ्यांनीही काउन्सिलिंगमध्ये नक्कीच पार्टिसिपेट करा अकॉर्डिंगली. म्हणजेच त्यांचा रँक किती येईल त्या कॅटेगरीनुसार, म्हणजेच काउन्सिलिंग जर न करणं हे तुमचा चुकीचा निर्णय असू शकतो. तर तुम्ही नक्कीच काउन्सिलिंगमध्ये भाग घ्या, म्हणजे तुमच्याला रँक लक्षात येईल आणि तुम्ही ड्रॉप घ्यायचा की नाही. तर हा क्वेश्चन मार्क आहे. तर बऱ्यापैकी विद्यार्थीचा मला मेसेज होता की मॅडम आमची मुलं खूप पॅनिक झालेली आहेत, खूप टेन्शनमध्ये आले, तर खूप त्यांनी अभ्यास केला 2 वर्ष, अगदी 11वी 12वी खूप मेहनत घेतली, पण तरीही त्यांच्या पुढे गव्हर्नमेंट सीट मिळेल का नाही हा मोठा क्वेश्चन मार्क उभारलेला आहे आणि त्यांनी ड्रॉप घ्यावं की नाही. तर मला असं सजेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 560 आहेत किंवा 530 आहेत अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही काउन्सिलिंगमध्ये भाग घ्या आणि तुम्ही फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड पहा, चेक करा. तुमचा जर मेरिटनुसार थोडंफार ऑल ओव्हर इंडियाचं मेरिट हाय गेलेलं आहे, पण महाराष्ट्राचं आपलं SML जेव्हा लिस्ट येईल तेव्हा आपल्याला रँक कळेल. आणि ह्या ज्या मार्काची आहेत 560, 550चे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त तुम्ही काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊन तुम्ही तुमचं गव्हर्नमेंट सीट मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि जे कमी मार्कवाले विद्यार्थी आहेत, म्हणजेच कमी मार्क म्हणजे अगदी 450, 490 असे जे विद्यार्थी आहेत त्यांना MBBSच करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही ड्रॉप घेऊ शकता. ओके, पण तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एकदा नक्कीच पार्टिसिपेट करा, कारण काउन्सिलिंग फी चार्जेस जास्त नसतात, आपले गव्हर्नमेंटचे मिनिमम असतात. ते करून तुम्ही काउन्सिलिंगमध्ये नक्कीच पार्टिसिपेट करा आणि नंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला ड्रॉप घ्यायचा आहे की नाही. हा गोष्ट तुम्ही करूया, कारण हा पूर्ण 1 वर्षाचा फ्युचरचा प्रश्न आहे. आणि कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण काय करावं. तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना
अगदी कमी मार्क म्हणजे जे ओपन कॅटेगरी 164 आहेत आणि SC STचे आहेत ते 29 ह्याच्यावरती जे आहेत विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी काय करावं आणि ज्याच्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, अगदी डिटेल्समध्ये मी आज मागच्या व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ बनवलेलाच होता. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगितलंच होतं. पण आणखीन काही विद्यार्थ्यांना डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता आणि ह्याच्याबद्दल तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल. आणि अदर करिअरसाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्यांना MBBSच करावं असं वाटतं, पण काही कारणास्तव मार्क किंवा रँक कमी येत असतील तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा BMS आहे, BHMS आहे, BUMS आहे आणि BSMS आहे. म्हणजेच आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी आणि सिद्धा हे तर चारही फील्ड पण चांगले आहेत आणि हे केल्यानंतर पण तुमच्या नावाच्या पाठीमागे डॉक्टर हे असं लागत असतं. आणि दुसरं आणखीन एक मी तुम्हाला सांगू इच्छिते की BV म्हणजेच वेटरनरी पण आहे. तिथे तर तुम्ही इलिजिबल असाल किंवा नसाल तरी पण तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये, प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मी घेऊन देऊ शकते. ओके, एवढंच या निमित्तानं मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत आणि जस्ट इलिजिबल आहेत पण त्यांना मेरिटनुसार आपले जे गव्हर्नमेंट कॉलेज भेटत नसतील, अगदी MBBS किंवा BMS पण, तर त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे तुमचं अगदी मी डीम्डमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये पण MBBS आणि BMSसाठी मी 100% तुम्हाला मी ॲडमिशन करून देण्याचं मी गॅरंटी देते. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानं मी हा आज व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना डाऊट्स असेल तरी नक्कीच कॉल मेसेज करून मला विचारू शकता आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू शकता. आणि ज्या काही मुलांना MBBSला खरोखर ॲडमिशन घ्यायचं आहे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉल करा आणि तुमचं पहिल्या राऊंडमध्येच ॲडमिशन आम्ही बुक करून तुमचं ॲडमिशन घेऊन देण्याची आम्ही गॅरंटी देतो. आणि BMSसाठी सुद्धा अगदी कमी बजेटमध्ये म्हणजे 15 लाखामध्ये आम्ही कर्नाटक आणि हैदराबाद त्या साईडला आम्ही ॲडमिशन्स करून देतो. सध्या बुकिंग चालू झालेली आहे बऱ्यापैकी कॉलेजच्या कर्नाटकाच्या. तर ज्या काही मुलांना पाहिजे असेल BMS करण्यासाठी किंवा MBBS करण्यासाठी हैदराबाद, तेलंगणा, चेन्नई, पॉंडिचेरी ह्या ठिकाणी, तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता. कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये मी नक्कीच तुम्हाला ॲडमिशन्स करून देणार आहे आणि तुमचं फ्युचर डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहेत. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्ताने आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. ओके, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके.